श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्या अशा सेवा करायच्या ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल आणि आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळेल. तर कोणत्या कोणत्या अशा सेवा, अशा भरपूर सेवा आहे, त्यातली तुम्हाला जी शक्य होईल त्यातली कोणतीही एक सेवा करायचं आहे. आणि जर आपण आत्तापर्यंत कोणत्याही आपल्या पितृंचं श्राद्ध केलं नसेल तर अवश्य हे नैवेद्य करून उद्या आपण कावळ्यांना आणि गाईला खाऊ घालायचे आहेत आणि त्यामुळे आपले देखील पितृदोष आपले कमी होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वर्षभरामध्ये हे जे 15 दिवस असतात पितृ पंधरवड्याचे, त्या 15 दिवसांमध्ये आपण पितृंची सेवा करायची असते ज्यामुळे आपल्या आयुष्यातले जे पितृदोष असतील ते दूर होतात. आपल्या पितृंची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान नांदते. ते खुश असतील तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कमी समस्या आणि समस्यांचा सामना करावा लागत नाही, कारण त्यांचे आशीर्वाद जर आपल्यावर असतील तर आपलं सर्व सुरळीत चालतं. तर उद्या आहे सर्व पितृ अमावस्या आणि या अमावस्येच्या दिवशी आपण काय नैवेद्य करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या कोणत्या आपण सेवा करायच्या आहेत तर ते पाहूयात. तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सकाळी आपण घर स्वच्छ करायचं आहे. अवश्य आपण घरामध्ये थोडंसं जाळे जळमटे काढून घ्यायचे आहे. फरशी स्वच्छ करायची आहे. फरशी स्वच्छ करताना आपण त्याच्यामध्ये खडे मीठ, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि गुलाबजल टाकून आपली फरशी पुसून घ्यायची आहे. त्याच्यानंतर देवघर आपण अवश्य स्वच्छ करायचे आहेत. आपले देव घासून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. माझ्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल की हळदीचं लेपन कसं करायचं आहे त्या संदर्भात. त्याच्यानंतर आपण आपला जो मेन डोअर असतो तो स्वच्छ करायचा आहे, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या गोष्टी अवश्य करायच्या आहे. त्यामुळे आपल्या घरातली सगळी दरिद्रता, नकारात्मकता दूर जाते आणि आपल्याला सुखप्राप्ती होते. त्यामुळे ह्या सेवा अवश्य करायच्या आहे. त्याचप्रमाणे आपण अमावस्येच्या दिवशी एखाद्या वाटी किंवा छोट्या भांड्यामध्ये आपले जर टॉयलेट असतं त्याच्यामध्ये खडे मीठ ठेवायचं आहे आणि ते पुढच्या अमावस्येला बदलायचं आहे. तर हे अवश्य करायचं आहे. त्याच्यानंतर आता ह्या सकाळच्या सेवा झाल्यानंतर आपण अवश्य देवपूजा करायची आहे. आपल्या पितरांसाठी आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि हे करत असताना आपण ओम पितृदेवाय नमः, पित्राणी देवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. या पाण्यामध्ये अवश्य आपण थोडंसं 2 चमचे दूध आणि काळे तीळ टाकूनच मग हे अर्घ्य द्यायचं आहे आपल्या पितरांसाठी. आणि हे लक्ष द्यायचं आहे की तुळशीला हे पाणी पडता कामा नये. हे दुसरीकडे आपण टाकू शकतो किंवा दुसऱ्या झाडांना जरी हे पाणी पडलं तरी चालू शकेल. त्यानंतर आपण सूर्यभगवानांना अर्घ्य द्यायचं आहे. अगोदर आपण सर्वप्रथम पितरांना अर्घ्य द्यायचं आणि त्याच्यानंतर सूर्यभगवानांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आपण या दिवशी अशा काही विशेष सेवा करायच्यात आणि नैवेद्य करायचा आहे आवर्जून. तर नैवेद्यामध्ये आपण आवर्जून तांदळाची खीर करायची आहे, कारण पितृंसाठी ही खूप आवश्यक आणि आवडीची गोष्ट आहे. त्याचबरोबर उडीद डाळीचे वडे अवश्य करायचे आहे. आपण कोणतीही गोष्ट आपल्याला करायला जमली नाही तर या 2 गोष्टी आपण अवश्य करायच्या आहे. आणि जरी आपल्याला हे जरी करायला जमलं नाही तर मीठ न टाकता भात शिजवायचा आहे, त्याच्यामध्ये दही टाकायचे आणि थोडेसे काळे तीळ टाकून हा नैवेद्य आपण पक्ष्यांना, गाईला आणि पितरांसाठी ठेवायचं आहे. आणि पितृदेवतांना क्षमा मागायची आहे. तुमचं जे मी काही माझ्याकडून तुमच्या करवी ज्या म्हणजे चुका झाल्या असतील तुमच्या बाबतीत किंवा काही, त्या मला क्षमा करा आणि तुमची कृपा माझ्यावरती राहू द्या. त्यासाठी आपण हे नैवेद्य करायचे आहे. त्याप्रमाणे आपण तर्पण करायचे. तर्पण आपण 11:30 ते 12:30च्या दरम्यान करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण अर्घ्य देतो त्याचप्रमाणे तर्पण देताना आपण तामनामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते अंगठ्याने पडेल असे सोडायचे आहे. आणि त्यावेळेस आपल्या आजोबांचे 3 पिढ्यांची नावं घ्यायची आहे. जर आपल्याला ही नावे माहीत नसतील तर आपण आपल्या 7 पिढ्या, माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार हो, मी ह्या 7 पिढ्यांसाठी हे पाणी अर्पत आहे किंवा तर्पण करत आहे असे बोलून आपण 3 वेळा हे पाणी सोडायचे आहे. आणि या पाण्यामध्ये अवश्य काळे तीळ टाकायचे आहेत. हे लक्षात ठेवायचं की पितृंची कोणतीही सेवा करताना, दान करताना त्याच्यामध्ये अवश्य काळे तिळाचे 2 दाणे तरी टाकायचे आहेत, कारण पितृंना काळे तीळ अतिशय प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे ते तृप्त होतात. तर अवश्य ही गोष्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपण हा नैवेद्य 11:30 ते 12 नंतर जो काही नैवेद्य करू तो दाखवायचा आहे आणि अवश्य गाईला आपण ते खाऊ घालायचं आहे. जर शक्य असेल तर मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे. माशांना पिठाचे गोळे, जर आपल्या जवळपास कुठे मासे असतील पाळलेले तर त्या माशांना पिठाचे गोळे अवश्य खाऊ घालायचे. म्हणजे जे आपल्याला अन्नदान, आपण काही ठिकाणी गरीब गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे. म्हणजे काही ठिकाणी आपण भात बनवून नेतो किंवा शिरा नेतो,
तर त्याचप्रमाणे आपण जो सुखा शिदा असतो म्हणजे डाळ, तांदूळ, बटाटे, त्याच्यानंतर साबण अशा गोष्टी देखील आपण दान करू शकतो. आणि ज्याप्रमाणे आपण जे भरणी श्राद्धला पितरांसाठी दान करतो म्हणजे छत्री दान करतो, कपडे दान करतो, चप्पल दान करतो किंवा वेणीफणी म्हणजे कंगवा दान करतो, अशा गोष्टी यथाशक्ती आपण दान करू शकतो. तर उद्याच्या दिवशी अवश्य दान करायचे आहे. त्याचं खूप आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं, कारण पितृंसाठी आपण हे दान करत असतो. अवश्यच आपल्याला जर यथाशक्ती जर जमणार असेल तर आपण गरीब गरजूंसाठी ब्लँकेट म्हणा, चादर म्हणा, अन्नदान, जो सुका शिदा असतो तो द्यायचा आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण जर आपल्या इथे असतील तर त्यांना आपण जानवं आपण द्यायचं आहे त्यांना. त्याच्यानंतर त्यांना एक दक्षिणा म्हणून आपल्याला जेवढे शक्य असेल 51 रुपये, 101 रुपये यावेळेस आपण दान करायचे आहे. जर आपल्या घरातील कोण वयस्कर सासू सासरे किंवा आईवडील वारले असतील तर त्यांच्या प्रित्यर्थ आपण उद्या एखादी महिला किंवा एखादा पुरुष त्यांना कपडे अर्पण म्हणजे द्यायचे आहेत की त्यांना त्यांच्या स्मरणार्थ द्यायचे आहेत. आणि त्यामुळे देखील आपले पितृ खूप खुश होतात. रात्रीच्या वेळी आपण पितृस्तोत्र आणि पितृस्तुती अवश्य म्हणायचं आहे. जर आपल्याला शक्य नसेल तर आपण यूट्यूबला देखील लावू शकतो. संक्षिप्त भागवताचा देखील पाठ करायचा आहे. तर आपल्याला शक्य नसेल तर आपण ह्या सेवा यूट्यूबला लावून देखील ऐकू देखील शकतो. आणि रात्रीच्या वेळी आपण अवश्य या सेवा करायच्या आहेत. तर रात्रीच्या वेळी आपण कोणत्या सेवा करायच्या आहे तर आपण एक दिवा तर अवश्य दक्षिणेला तोंड करून पितृंच्या नावाने लावायचं आहे. त्याच्यामध्ये अवश्य काळे तीळ व्हायचे आहेत आणि त्यांना त्यांचा निरोप घ्यायचा आहे. त्यांना ज्या मार्गाने जायचं आहे तो सुखकर व्हावा, त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. आपण केलेल्या कृत्यांसाठी क्षमा मागायची आहे. त्याचप्रमाणे आपण एक वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 कापूर ठेवून ते आपल्या दरवाजामध्ये दक्षिणेला तोंड करून जाळायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी हे तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. याच उपायाबरोबर आपण 16 दिवे लावण्याचा देखील म्हणजे पिठाचे 16 दिवे, कणकेचे 16 दिवे बनवू शकतो. आणि ते देखील आपण पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून त्याच्यामध्ये 2-2 काळ्या तिळाचे दाणे वाहून ते देखील आपण पितरांच्या स्मरणार्थ लावू शकतो. त्याच्यामुळे जी पितरांची मोक्ष म्हणजे जो मार्ग असतो किंवा त्यांना सद्गती प्राप्त होते आणि त्यांच्या मार्गामध्ये त्यांना प्रकाश मिळतो आपल्या या दिव्यांमुळे. आणि मग हे दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यांच्या नावाने. आपल्या 7 पिढ्यांसाठी हे दिवे लावायचे आहेत. आणि जेव्हा हे पूर्णपणे थंड होतील, विजतील तेव्हा त्यांचा गोळा करून हा आपण पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा आहे. जर शक्य असेल तर आपण हे प्राण्यांना देखील खाऊ घालू शकतो. तर अशा प्रकारे पितृदोष दूर होण्यासाठी सर्व पितृ अमावस्येला आपण भरपूर असे उपाय करू शकतो. यातील कोणताही एक उपाय आपण केला तरी आपल्याला त्याचे पुण्यफळ मिळते आणि पितृदोष आपला दूर होण्यास मदत होते. ही संधी आपल्याला पुन्हा पुढच्या वर्षी सर्व पितृ अमावस्येलाच मिळणार आहे. त्यामुळे उद्याची संधी बिलकुल घालवू नका. आपल्याला जी शक्य होईल ती सेवा अवश्य करा पितृंसाठी, कारण या 15 दिवसांमध्येच आपण पितृसेवा करू शकतो आणि त्यांचे आभार मानू शकतो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो. तर आपल्याला या 14 दिवसांमध्ये जमलं नसेल तर अवश्य सर्व पितृ अमावस्येला आपण श्राद्ध देखील करू शकतो, पितृंसाठी वेगवेगळ्या सेवा करू शकतो. त्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो आणि आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतं. त्याचबरोबर पितृंचे आशीर्वाद मिळते आणि आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे बरकत येते, सुख शांती समाधान आरोग्य लाभतं आपल्याला. आणि त्यांचं ते जे खुश होऊन जातात त्याचं परिणाम आपल्या पुढील वर्षभरात आपल्यावरती राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामधल्या सगळ्या समस्या दूर होतात. तर अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण हे वेगवेगळे उपाय करून पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.